महाराज ज्ञानेश्वर विष्णु महाराज स्वामी आता हेच जेवू आता हेच आता हेच जेवू आता हेच जेवू आता हेच जेवू आता हेच जेवू See
प्रेम मोही हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने तुका म्हणे तव तव मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने विठ्ठला वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भागवताचार्य भगवान महाराज पुरी रिडजकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भगवान महाराजांनीच 12 वर्षापूर्वी सुरू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह धर्मनाथ बीज या वर्षी हे 13वे वर्ष आहे। समस्त सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह चौंडेश्वरी मंदिर, दत्त मंदिर, दत्तनगर रोड, भगवान महाराजांचे सर्व स्नेही भक्तगण सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुरू असलेला हा बीज उत्सव भागवत कथा कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण विजयानंद महाराज सांगलीकर गरुड सांगली विजू महाराजाचं आपल्या आता अगोदर कीर्तनही झालेलं आहे। त्याचे गुरु माणिक महाराज रेंगे जामकर, हरिभक्तीपरायण भागवताचार्य माणिक महाराज रेंगे जामकर शिवपुराण कथा प्रवक्ते माणिक महाराजांच्या मार्गदर्शनाने आमच्या विजू महाराजाची वाटचाल चालू आहे। चांगलं जमलेले माझे सर्व सहकारी भजनी मंडळ, आता सर्वांचं काही नाव घेता येणार नाही मला सांगतो, सगळे आपण घरचेच आहोत। व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व संत महंत, माझ्या समोर उपस्थित राहणारे सर्व भाविक भक्त, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, ज्यांचं विशेष योगदान आहे त्या सर्व महिला भजनी मंडळ, सर्वांचंच योगदान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे। या महान शक्तिपीठ चौंडेश्वर माता मंदिरच्या पवित्र प्रांगणामध्ये आपल्या परभणी नगरीमध्ये जेलच्या बाजूला हे नामस्मरण घडतंय, भजन घडतंय, अन्नदान घडतंय, याचं सर्व श्रेय भगवान महाराजांना जात। 12 वर्ष एक तप पूर्ण केलं त्याने
आणि गेल्या वर्षी कीर्तनातच बोलता बोलता त्याने एक शब्द बोलला होता, पुढचं काय खरंय. तुम्हाला आठवतं का मी काय म्हणलं होतं ते? आठवते की नाही? म्हणजे असं का म्हणायला? काय होऊन आलतं, कळून आलतं की काय कोण स्टॉक छोट्याशा आजारानं गाठलं. मला तर माहिती नव्हता आजार झालेला, मला म्हणले नाही. अचानकच या जगाचा निरोप घेतला, एक तप पूर्ण केलं परमार्थात. मोकळे मन रसाळ वाणी याच गुणी संपन्न. मोकळं मन कसं असावं, बोलणं कसं असावं, सगळ्यांना घेऊन कसं चालावं, बाई दादा काका मामा म्हणून परमार्थात लोकांना कसं सांभाळून घ्यावं, असं एक उदार मनाचं व्यक्तिमत्व आमच्यामध्ये नाही. याचं आम्हाला दुःख आहे, आम्हाला खेद आहे त्याचा. त्यांच्या परिवारावर जे हे दुःखाचा पहाड कोसळला, त्यांच्या मंडळी, त्यांची मुलं बाळ, त्या दुःखातून ते कदापि सावरणं शक्य नाही. आकस्मिक निधन झालं, आकस्मिक, मनीमांशी नाही, वाटलं नाही. आताच परमार्थामध्ये गाडी एक इतकी चांगली रस्त्याला लागली होती, रुळावर आली होती, नाही तर एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यानं दिवस काढले. आठवतं का गेल्या वेळेस बोलता बोलता काय म्हणले, महाराज मी लई कामं केले, मी नाही ते कामं केले, लोकांचे साल घातले, लोकांच्या इथं महिन्यानं कामं केले, पण आज मला देवानं सगळं दिले. असा एक आमच्यातला अजात शत्रू, कोणासोबतच वैर नाही, कोणासोबत दुश्मनी नाही, सगळे माझेच आहेत, मी सगळ्याचा, अशा विचाराचा माणूस आमच्यामध्ये नाही आहे. वाटलं सुद्धा नाही की हे इतकं लवकर हे असं सगळं होईल म्हणून. त्यांच्या परिवारावर आलेलं हे जे दुःखाचं सावट आहे, भगवंतांनी त्यांना स्थैर्य द्यावं, धीर द्यावा, सामर्थ्य द्यावं या दुःखातून सावरण्याचं. आणि म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ आता हे उत्सव, हे नवयुवक मंडळी, मला फोन आला, शहाणी सर काय नाव म्हणले, संतोषजी, की आम्ही असं चालू ठेवतोय. काय हरकत नाही, तुम्हाला माहिती आहे मी रात्रभर प्रवास केलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये काल कीर्तन असतात, 7 कीर्तन सलग, रात्रभर माझे गाडीत गेले, वेळ टाइम. तर मी का आलो आज येणं माझं गरजेचं होत. कारण हे जे लेकर एका पंखानं उघडे पडले, कुठंतरी या निमित्तानं मला इथं दिसणं या मंडपामध्ये आवश्यक होतं, म्हणून मी रात्रभर प्रवास करून या ठिकाणी आलो. भगवान महाराजांनी जोडलेली मंडळी, जोडलेली माणसं, जोडलेले सगळे मित्र, यांनी सर्वांनी मिळून हा कार्यक्रम सुरू ठेवला. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. धर्मनाथ बीज काय असते आमच्या विजू महाराजांनी फार सविस्तर सांगितलं, मला माहित नव्हतं. आमच्याजवळ आता लेकरं हुशार झाले आणि हे सगळं कळलं पाहिजे की प्रसंगानुसार कोणता प्रसंग आहे, का आहे, त्याच्यामध्ये समाजाला पण कळतंय की हे असं आहे गड्या. असो, या निमित्तानं आपण सर्व उपस्थित झालेला आहात. सर्वजण मिळून सेवा करू. विठाला जगायचं तेच राहूनच गेलंय. भविष्य काळाच्या चिंतेनं वर्तमान काळ काय होऊन राहिलाय, जगायचा राहूनच चाललाय. आणि मग त्याला वाटले अरे बापरे मी काहीच जगलो नाही. अरे तुला कोणी अडवलं होतं? हे काय होतंय, पावसाळ्यामध्ये गाढव खराब होते आणि उन्हाळ्यामध्ये गाढव सुधरते. ते गवत खाते 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 उन्हाळ्यामध्ये, आणि माग पाहिले की काळ जर रान दिसले की मला लयच खाल्लंय, पोट भरते. पावसाळ्यामध्ये खाते खाते माग बघतोय जोशाला तसंच आहे म्हणून मी तर काहीच खाल्लं नाही, मर. मग चिंता ही माणसाला शरीरामध्ये काय होती,
चिंता से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी. चिंतेनं माणसाचं शरीर घटत चालतंय. आता हे जे काही काही माणसं आहेत ना, 25 वर्षापूर्वी ही जी माणसं मी पाहिली होती ते आता तसे नाहीत. यावर्षी मला 26 वर्ष झाली या कामामध्ये. 25 वर्षापूर्वी जी माणसं होती ना, ती माणसं सत्य तशी दिसत नाहीत. म्हातारपणामुळे नाही, मग चिंतेन झिरपतच चालले, झिरपतच. 25 वर्षापूर्वीचे लोक काही काही माणसं फक्त जशाला तसे आहेत, काय चिंता नाही राहू पाहिजे. बम खाऊन पिऊन समाधान, लेकर हाताला आले, आनंद. मग परमार्थाच ती जे तुम्ही खराब झालेले दिसले की समजून चालायचं, तुमचा परमार्थच, त्याच्यावर तुमचा विश्वास. घटलं नाही पाहिजे, 2-4 किलो वाढलंच पाहिजे, वजन काय झालं पाहिजे, वाढलंच पाहिजे. त्याच प्रमाणे आमच्याकडे भक्ती सुखे दोंड वाढे. भक्ती सुखानं माणूस काय होते, व्यवस्थित दिसतो. नाही तर काय काही महाराज बी सोयाबीनला पाणी कमी पडे, कधी टेन्शन मध्ये. आनुषिक शरीर वेगळं, पण चांगलं असताना खाता पिता समाधान. असं तुमच्याकडे बघितले की लोकांना वाटेल हो खुश आहे. तुमच्याकडे बघितल्यावरच लोकांना वाटेल आता हेच ना खुश आहेत, आपल्याला काय खुश करीन बाबा. चेहराच असा पाहिजे माणसाचा, प्रसन्न खुश चेहरा पाहिजे. तुम्हाला बघितले की लोकांना घो हो वाटावं, तुमच्याकडे पाहिले बरोबर लोकांना वाटावं वा. तुमच्याकडे बघितले की लोक म्हणते बाबा वा वा वा, कळायला आला असं बाबा. हे तुम्ही कसे पाहिजे, का संभ्रमाची आयती स्नेहो जैसाय व्यक्ती, दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष. तुम्हाला पाहिल्या पाहिल्या लोकांना प्रशस्त वाटावं, हे तुमच्या परमार्थाच्या पावत्या आहेत. वर्तमान काळ जगून निघा, भविष्य काळाची कशाला चिंता करताय. पुढं काय होणार आहे पुढचं कोणी पाहिले. टोपल्यात भाकरी खाणं, उद्या काय खावा, मग उद्याच संध्याकाळी काय खावा, मला संध्याकाळचा कुठे विचार करतो, आता जेवण पोटभर. राहावे चित्ते असू द्यावे समाधान. चालू घडी जीवन जगून निघा तुम्ही, भविष्य काळाची चिंता करू नका. त्या चिंतेनं माणूस घटत चालतंय. जे सर्व आता सध्या जे आजार जे आहेत ना, या आजाराची जननीच का आहे चिंता. क्यों व्यर्थ चिंता करते हो, किससे डरते हो, जय हो. कौन तुम्हें मार सकता है,
ना आत्मा पैदा होई ना मरती आहे, अविनाशी. शरीर आज आहे उद्या नाही. कोणासोबत कोणच 1000 वर्ष वाचलाय. माणूस म्हटलं की त्याला मृत्यू ठरलेला आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया नाम नये धनंजया जिया परी. माणूस म्हटलं की त्याला मरण ठरलेलं आहे, त्याला मृत्यू निश्चित आहे. चिंता कशाला करता? उद्याचं मरण आजच कशाला मरता? विठाला विठाला वर्तमान काळ जगून निघा. वर्तमान काळ, वर्तमान काळ फार महत्वाचा आहे. स्ट्रेस, तणाव, चिंता, त्यांनी हृदयविकार होतोय, त्यानं ब्रेन हॅमरेज होते, त्यानं अर्धांगवायू होतो, त्याने शुगर होते, त्यानं बीपी वाढतो. कशानं? टेन्शन. त्या टेन्शनलाच मराठीमध्ये काय म्हणतात? चिंता म्हणतात. हे माणसं जे धटाखटा होते 25 वर्षाखाली, आता असे वरचीवर झिरो पाहिले, त्याचं कारणच काय? चिंता आहे. चिंता केल्याने काय होणार आहे? तुम्ही निश्चिंत जीवन असलं पाहिजे. श्रीमंतच त्याला म्हणायचं. जीवन झालं पडल्या पडल्या जरा झोप लागते, त्याचं नाव श्रीमंत. नाही तर छताव चक्र हाणायले. झोपीची गोळी खाऊन बी झोप येईल. करता काय त्या पैशाला? ज्याला कशाच पथ्य नाही त्याला श्रीमंत समजत जा. वांग येऊ द्या, गवारीच्या शेंगा येऊ द्या, काही काय लाकूड सोडून काही वाडा म्हणला, काहीच नाही म्हणला. शिळी पाती तिथं लयच आवडते मला. नाही तर हे नको 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 नको, चहा साखर टाकू मरतोच मग. कोरडा चहा काहीच, त्याच्यात दूध नको, त्याच्यात साखर नको. पाहुणे आले, पाहुण्याला जेवायला केले पंचपक्वान, आणि पिवळ्याची भाकर, मुगाची भाजी, त्या भाजीत तेल नको. दाजी थोडी पोळी ना ना मला वाचतच नाही. करता काय त्याला? हे सगळं उद्भवलंय कशाने ह्याचा शोध घ्या. हे सगळं जे आलंय ना आपल्या नशिबाला, याचं कारण आहे चिंता. कशाला चिंता करता? भविष्य काळाची. होईल ना काहीतरी. काय होणार आहे? तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवणी. होसी तो जगासी एकला तो, होसी तो कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला देवावर विश्वास ठेवा. इतकी चिंता की कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल.
विश्वासच नाही देवावर. विठाला विठाला नवरा बायको सुखाचा संसार चालू होता. आपण भलं आपलं काम भलं, कोणाच्या हातात नाही मध्यात नाही. सकाळची नेहरी सोबतच, सायंकाळचं जेवण सोबतच, गुणा गोविंदानं परिस्थिती जेमतेम बरी. असेच काही दिवस गेले. समाधानाचे दिवस चालू असताना अचानकच एक दिवशी नवरा डोक्याला हात लावून बसला. मालकाचं नाराज तोंड पाहिलं की बायको जवळ आली. म्हणजे काय झालं? काय नाही. तिला वाटलं जाऊ दे. एका वेळेस जर टेन्शन मध्ये माणूस असेल ते शांत बसलं, जर झोपलं ना रात्रभर, सकाळी मोकळं होते तिथे टेन्शन. बघू म्हणली सकाळी. दुसऱ्या दिवशी तसंच तोंड पाडून बसलं. ती म्हणली झालं काय सांगताल की नाही? तुला काय, तू अचानक काय होणार आहे? तू काय करणार आहेस? अहो मी काही करणार नाही, पण असं का घरात? संध्याकाळी पुन्हा त्याला विचारलं, खरं सांगा म्हणले, तुम्हाला झाले काय? का तोंड पाडून बसलात? सुतक पडले की काय? झाले काय तुम्हाला? का असं वागायला लागतं? सांगूच ना ती. तुला सांगून काय उपयोग आहे? मला दुसऱ्या दिवशी तिनं सकाळी आंघोळ केली, पांढरी साडी नेसली, केस मोकळे सोडले, कुंकू काढून टाकलं, टिकली काढून टाकली, मंगळसूत्र काढून टाकलं, बांगड्या काढून टाकल्या, जोडवे काढून टाकले आणि याला चहा घेऊन आले. कोणाला? नवऱ्याला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ए अरे काय झालंय म्हणला? हे असं का करायलीस तू? मी लोक काय, मी जिवंत नाही, असं का केलंस? मग तिनं सांगितलं, तुम्ही जिवंत असताना मी कशी राहत होते? आज कसं वाटतंय? माझा असं वाटतंय ना तुम्हाला की मी जिवंत असताना ही अशी करायची? मी जिवंत असताना असं करू नये असं वाटतंय ना? मग देव मेलाय की काय? कशाला तोंड पाडून बसला असं? मला सुतक पडले नाही तरी मी असं करते ना, त्याचं कारण माझं तुमच्यावर विश्वास आहे. माझा नवरा खंबीर आहे, मला आणून खाऊ घालतो ना. तसा जगातला देव मेलाय की काय? तोंड पडून बसाय. काय झालं मग नीट झालं. नाही तर उगच काय माणसं बाहेर खुश राहते बरं, पण पडू जाती, घरी जातो तोंड पाडून जाते. हिळभर ती लक्ष्मी वाट बघते, हिळभर बाई वाट बघते. आता येते माय ऑफिसहून, मग येते माय. ही जात बाहेर लय खुश राहते. घरी गेलो की पावसाळ्यातल्या असं तोंड पडून बसते. असं वाटतं तिला फेकूनच कुकुर हाणा थोबाडा. दात पडले दवाखान्यात नेत आहे. इतके तोंड पाडून काय लोक घरला जाते. तैसा अतिशय तोंडावरी फुटक्या गौरी तोंड घरला घेऊन जाते. अरे घरी ती 10-12 घंटे झाले वाट बघायली तुझी. तिला काय वाटतं? सुखाचे शब्द यांना दोन बोलावं म्हणून. मला हे गेलं की म्हणते आता अरे बापरे मेले, थकलो. कुक्करच फेकून हाणीन म्हणजे तुला. थकलो आल्या. काय लग्न केलंस म्हणजे? पडक्या तोंडाच्या कुचळ. आणि बाहेर बघा त्याचे फोटो स्टेटस, ते भलतेच हसून घरी गेले. मरलेच म्हणजे
जितकं तुम्ही बाहेरचे लोक खुश व्हा वाटताय ना तुम्हाला, तितके घरच्या लोकांची कदर करा. जेनं मायबाप सोडले तुमच्याकरता, जेनं घरदार सोडले, जेनं सगळं पाणी सोडले, सगळ्या पैशा आरक्यावर तुमच्याकरता तिथं राहते ना. मग तुम्ही तुमचं काम आहे ना तिला खुश ठेवायचं, तिला सुखाचे 2 शब्द बोलायचे. नाराज 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 काही लोक तर घरी भलतेच गंभीर राहते. बैठकीला पाहुणा जरी आला ना, काय झाले, काय तुला काय धनुर्वात आला काय, बोलणं सुखाचे 2 शब्द का. तर म्हणला मी श्रीमंत, मी बडबड करीत नसतो. असले लय बघितलेत मी टरकानं श्रीमंत. तर खुश राहा ना. जीना है तो हंस के जियो, जीवन ये रो रो के खोना ना. हंसना ही तो है जिंदगी, जीवन ये रो रो के खोना. जीना है तो गाणे शब्द अभंगासारखे नाही. जगायचं तर हसत जगा ना. एक दिवशी तर रडावंच लागणार आहे ना. विठाला विठाला. टेन्शनचं कारण काय, चिंतेचं कारण काय, केवळ भविष्य काळाची चिंता आहे. कसं होईल पण मुलाबाळाचं काय नाही. 6 महिन्याच्या लेकराचं राहून जात नाही माय मेल्यावर. काय राहणार आहे कोणाच, काय नाही राहून जात. परमात्मा ताकद देतो राहिलेल्या माणसाला. परमात्मा ताकद देतो, ऊर्जा देतो. आणि परमात्मा दुःख पचवायची ताकद देतो. आणि आडी अडचणीला परमात्मा खंबीर त्यांच्या मागे उभा राहतो. मागे पुढे उभा आले तरी पोटात ठुजा. प्रमाण आहे तर बरोबर सगळे, पण आता आपली टाइम कमी ना. वही बात है. जीना है तो हस के जियो. हे जे म्हातारे माणसं आहेत ना, नातू नाती याच्या संख्येमध्ये खुश राहा. नातू घेऊन इकडे जा चौंडेश्वरीकडे. आजोबाचा शेवटचा दोस्त नातू आहे. आजोबाचा शेवटचा दोस्त कोण आहे, नातू आहे. नाते त्याच्याकडे होऊन खुश राहायचं. सोन्यासारखे लेकर आहे. माय कसं होईल, मर जाय मग कसं. खुश राहायचं, खुश. जीवनामध्ये कोणी कोणाच्या कडीला गेला नाही. कोणाचे मायबाप कडीला जातात, कोणाचा नवरा जन्माला पुरतोय, कोणाची माय जन्माला पुरते, कोणाचा बाप जन्माला पुरते. ज्याचं सरलं त्याला इथून हे जे शरीर सोडावं लागणार आहे. कोण कोणाच्या सरणामध्ये उडी मारते नाही. मृत्यू स्वतंत्र आहे. म्हणून खेद करून जीवन जगण्यापेक्षा भविष्य काळाची चिंता करू नका. हे जे तुमचे केस पांढरे झालेत ना, वयोमानानं होणं वेगळे. हे इतक्या लेकराचे पांढरे झाले, तुमचे होणं चुकीचं नाही. तुमचं वय झाले आता. हे याचे पांढरे व्हावं केस, याचे अर्धी केस पांढरे. काय हे टेन्शन कशाचं आहे, अतिरिक्त टेन्शन आहे लेकरायला. हे केस पांढरा याचा पांढरा का नाही, इकडे इकडे थोड कर. हे केस पांढरा याचा आहेच काय 15 वर्षाचं नसेल. किती वर्षाचा आहेत हा. अब तो कुछ भी नहीं हुआ तेरा. खाली 13 साल का है तो. कुठं पोरग काय नाव आहे त्याचं, ओम. खुश रह जावे. खुश राहा ना. जीवनामध्ये चढ उतार येणार आहेत, कोणाच्या येत नाहीत. कोणाच्या जीवनात चढ उतार येत नाही. आज तुमच्या जीवनात आले, काय राहिले संपलं नाही. मला आधीच कावळा उडायला आणि फांतीला मोडायला. मला कोणतरी आवराच म्हणणार पाहिजे. कोणाचे दिवस कडीला गेले. माझा बाप मेला, मला दुःख झालंच ना. फक्त मी तुम्हाला दाखवील नाही तर नाही होत दुःख. दुःख झालंच मला. मी प्रयागराजला गेलतो त्याच्याकरता. कुंभमेळा मला कुठं कळते. आहे मुहूर्त चांगलं. आमच्या दादाच्या आस्ती राहिल्या होत्या घरात 2-3 वर्ष.
म्हणलं मुहूर्तावर न्यायचे असते ना त्याला. प्रयागराजला मुहूर्तावरच गेलो, काशीला मुहूर्तावर गेलो, आलो वापस. दुःख वाटत नाही का अस्थि विसर्जन करतात? पचविलं मी. तसं या लेकराला दुःख झाले आज भगवान महाराजाचं. देईन न देव ताकद पचवायला. कोणाचे मायबाप गेले नाही, सगळ्याचे. जीवनामध्ये धैर्य महत्वाचे. धीरज रखो, धैर्यवान राहिलं पाहिजे. मागं टाकलं पाहिजे दुःख, पुढं चाललं पाहिजे. जीवन सुख दुःखानं भरलेलं आहे. चिंता करू नका. भविष्य काळ परमात्मा कुठं ना कुठं तरी तुम्हाला एनर्जी देईल, कुठं ताकद देईल. कोणतरी तुमच्या मागे उभं राहील, कोणाच्या तरी रूपाने तुमच्या मागे कोणतरी धावून येईल. मामा येईल, कोणी येईल, काय येईल, कसं तरी होईल. राहते उभा माणूस. महाराज गेले त्यावेळेस मला हे काही कळत नव्हतं. हे काय आहे, परमार्थ कशाला म्हणते, कीर्तन कशाला म्हणते. माणसं जुटत गेले, माणसं भेटत गेले, माणसं सहकार्य करीत गेले. आता मला यायला हळूहळू येईन, अजून येते यायला. माणसं तुमच्या मागं खंबीर उभा राहतात. तुम्ही हारायचं नाही, खचायचं नाही. वेळ सगळं शिकवते माणसाला. वेळ सगळं शिकवते. वेळ राहत नाही. ज्या दिवशी मी कीर्तनाला सुरुवात केली राऊतबाई, मला कोण्या पाहुण्यानं आंगड केलं नाही. मी वरीसभर एक आंगड घातलं. मी कोणाला म्हणलो का मला शर्ट करा, नाही म्हणलो. वर्षभर मी एकच शर्ट घातलं. धू मला माहित होतं शर्टाचा ढीग लागल. आता कपडे आहेत का मला कमी आहेत का कपडे? नाहीये. दिवसात एकच आंगड. मला पण चप्पल सुद्धा घेतली नाही मी. शेवटचे 2-3 महिने बिना चप्पलाचे काढले. एक जण मला चप्पल घाला, मी सोडून दिली. बापा पुढे करणार का मला? दिलं सोडून. दिवस राहत नसता. चहा सोडून द्यायला लावला मला ब्राह्मणानं. महाराज गेल्यावर सोडून दिला मी. कॉफी घ्या म्हणायचे लोक, पण मला वाटतं मला दुःख झाले, मी गोड काय खाऊ, गोड कसं पिऊ. कॉफी पित नाही मी. नंतर दूध घ्या म्हणून, गोड कसं खाऊ मला दुःख वाटायचं, ते मी सोडून दिलं. आता मला 25 वर्ष झालं चहा, कॉफी, दूध कशाची चव माहित नाही. सोडून दिलं. काय राहते त्याच? मरत की माणूस मरत. जीवन तुम्हाला जगायचंय तर मागं टाकायचं शिका. दुःख मागं टाका आणि पुढं चला. ही पल, ही घड्याळ, ही वेळ कोणाकोरताच रुकत नाही, चलत राहते. आणि म्हणून चिंता करायची नाही. जीवन हे सुख दुःखानं भरलेलंच आहे. कोणाच्या घरी दुःख नाही त्यानं हात वर करावं. एका बाईचा तरणा बाण जवान मुलगा वारला. 20 वर्षाला लग्नाला आलेलं लेकरू. बाई दुःख करू लागली, रडू लागली, शोक करू लागली, विलाप करू लागली, गडबडा जमिनीवर लोळू लागली. माय देवान माय कशी वेळ आणली. त्या गावात गौतम बुद्ध आले. गौतम बुद्धाने पाहिलं लोकांच्या तोंड्यावरचा, चेहऱ्यावरचा भाव. लोकांनी टपरा बांधलेल्या, बनेरीवरच माणसाचं तोंड लहान झालेले, चूल पेटली नाही. गौतम बुद्ध गावात आले. एका शहाण्या माणसाला म्हणजे झाले काय महाराज म्हणले, लई दुर्घटना झाली हो, आमच्या गावातल्या एका बाईचा तरणा वाण जवान मुलगा वारला. अरे बापरे, चला म्हणले आपण तिला भेट देऊ. गौतम बुद्ध त्या घरी गेल्यावर ती बाई रडता रडता देवाच्या नावानं खापर फोडू लागली. देवांमायावर वेळ कशी आणली. महाराज म्हणजे बाई रडू नका, धीर धरा. दिवस राहत नसतात. आता ज्याच्यात सरलं त्याला जावंच लागते. रडत रडत बाई नुसती शिव्यावर, खापरावर फोडण्यावरच नाही तर देवाला शिव्या देऊ लागली. सगळं गाव सुखी आहे म्हणली, मी एकटीच दुःखी. माझ्यावरच कशी वेळ आली. गाव नव्हतं का देवाला, इतकंच माझ्यावरच कशी वेळ आली. देव भावाला रावली बोलायला. गौतम बुद्ध म्हणले बाई हिला समजूनच सांगा. बाई म्हणले तुमचं लेकरू जिवंत करतो, देवाला शिवाय देऊ नका. औषध करावं लागते मला. औषधा करता मला मोहऱ्या लागणार आहेत. मोहऱ्या पसाभर. जा बरं मोहऱ्या आणा. माझ्या घरी गाडग भरून नाही म्हणल्या महाराज. आपल्या घरचं जमत नाही म्हणले, उसणं आणावं लागतं, मागून आणावं लागतं. आता आणते, पण कोणाच्या घरचा आणू? मोहऱ्या कोण्या घरच्या आणू? आजपर्यंत ज्या घरी एकही माणूस मेलं नाही त्या घरच्या मोहऱ्या घेऊन या म्हणजे. दुःखाची माई येडी.
गेली शेजारी म्हणजे फलाने मोहऱ्या दे गौरबाई, मोहऱ्या दे, माझं लेकरू जिवंत करतो म्हणत म्हणजे महाराज आले. म्हणजे बाई घेऊन जा की तुझं लेकरू जिवंत होत असेल तर काय शेर भरणे की हो दे माय म्हणले, काय कमी गेली आपल्याला म्हणले. नाही पण ते महाराज म्हणले तर अशा घरच्या मोहऱ्या घेऊन ये की ज्या घरचा आजपर्यंत एकही माणूस मेलं नाही. ती म्हणली बाई मग आजच सासूर मेली. दुसऱ्या घरी सासरा, तिसऱ्या घरी सासू, चौथ्या घरी नवरा, पाचव्या घरी कोणतं घर बिना मरणाचं आहे. शेवटचं घर पाहिलं तिनं, तिला मोहऱ्या मिळाल्या नाहीत. तिच्या लक्षात आलं, उजडलं तिला. अरे बाबा सगळं गाव दुःखी. तसं मला एक दुःख झालंय. पळतच गेली. महाराज आहेत की नाही कोणास ठाऊक म्हणली. आल्यानंतर महाराज गौतम बुद्ध बसलेले होते त्या मड्याच्या जवळ. हल्ले नव्हते ते. बाईनं महाराजाच्या चरणावर डोकं ठेवलं. महाराज मला सगळं कळलंय, फक्त माझी एकच इच्छा आहे, माझ्या लेकराची मुठमाती तुमच्या हाताने व्हावं म्हणली. बस मला काय नाही दुःख, मला एकटीला नाही सगळ्या गावाला दुःख आहे. कोण सुखी आहे, कोण सुखी? जो देखे सो सुखिया बाबा, दुखिया को सुखिया कोई नहीं है रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं है रे. कोण सुखी आहे? भविष्य काळाची चिंता करता करता वर्तमान काळ जगाचा राहून जाईल. जगून निघा, जगून निघा. चिंता कशाला करता? मग आता आपण काय केलं पाहिजे? आता या शब्दानं महाराजाची अभंगाची सुरुवात आहे. म्हणजे महाराजाचं मत वर्तमान काळाच्या बाबतीत आहे. आणि म्हणून या वर्तमान काळामध्ये चिंता करत बसण्यापेक्षा चिंतन करायला पाहिजे. आता या कलियुगामध्ये आपण काय खायला पाहिजे, आता काय जेवायला पाहिजे, असं मार्गदर्शन करत असताना महाराजांनी पदार्थाचे नाव सांगितले अभंगाच्या दुसऱ्या चरणात. प्रेमे मोहिला साधने. वर्तमान काळामध्ये इतरत्र काही करत बसण्यापेक्षा, भविष्य काळाची चिंता करत बसण्यापेक्षा वर्तमान काळामध्ये आता काय करायला पाहिजे? हरिनाम घ्यायला पाहिजे. ते कसं घ्यायला पाहिजे? प्रेमे मोहिला साधने. साधन नाही, प्रेमानं भजन करायला पाहिजे. बिना प्रेमाचं भजन फलद्रूप होत नाही. ती भक्ती वांज आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी. वाचून काय म्हणून प्रेम भजनामध्ये महत्वाचं आहे. जसं जेवणामध्ये मीठ महत्वाचं आहे. मीठ नसल्यावर जेवणाला काय चव आहे, तसं बिना प्रेमाचा परमार्थ काय उपयोगाचा. आणि म्हणून या युगामध्ये इतरत्र काही करण्यापेक्षा ते भजन करावं, ते प्रेमयुक्त अंतकरणानं करावं. याचंच नाव जीवन आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. भजन बी करीत 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 भजन केले की त्याची गोडी लागते. कोणत्याही गोष्टीची गोडी एकदाच लागत नाही, लागत 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 गोडी लागते. मग लालचावले मन लागली शे गोडी, आणि ते जिव्हे न सोडी. सुटत नाही. चांगली लागू द्या गोडी, वाईट लागू द्या, चांगलं व्यसन वाईट सुटत नाही. ते लागत 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 कोणती गोडी लागते. नाही तर एकदाच सोडच कोणाला काही येत असते. हळूहळू ढाळे ढाळे केतोले मी एक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. निश्चित तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचाल. शांत राहून चिंतन करणं महत्वाचं आहे. प्रेमिक अंतकरणाने महत्वाचं.
चव लावून जेवलं तर जेवण गोड लागते, चव नाही लावून जेवल्या एक घास खाल्ला काय कळलं एकाच घासात काय केले. मला जेवायचं नाही म्हणलं काय ढासलं केले. खाऊन तर बघ ना, एकाच घासात कळाले. खात 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 खाल्लं तर कळलं, नाही तर तसं कळलं. चव लावून खाल्लं तर ते कळतंय. एक जण जेवायला बसलो होतं आणि पुरणपोळ्या होत्या. पुरणपोळ्या म्हणले की मालेगावकर 3 दूर्ण पाहिजे, दूध आमटी आणि कढी. बरोबर आहे, त्यानं एकच घेतलं दुरण. कशाला म्हणला दुरण वाटोळ करायचे, सगळं एकत्रच टाकलं, एका जागेत जाणार आहे म्हणला. उगाच काय वेळ झाला. गट 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 2-3 चक पोळ्या खाल्ल्या. सगळ्याच्या अगोदर हाताला मीठ पुसलं म्हणला बाई सुगरण हे सगळं गाव म्हणते म्हणला, पण मला काही सुगरण वाटली नाही. बाई सुगरण हे रे, तुला खायची अक्कल नाही. सगळं एका जागीच खाल्लं असेल, काय करणार आहे तू. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. चव लावून जर खाल्लं तर त्याची गोडी लागते. तसं मन लावून भजन केलं तर त्या भजनाची गोडी लागते. आणि एकदा का गोडी लागली रे लागली, तुका म्हणे गोड लागे, 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 तुका म्हणे तव तव मागे रसना. भजनाची गोडी लागली की आपल्या जिभेला लालचावले मन. गोडी लागली की मग अजून गोड भजन लागेल. काय काय लोक आता ते कीर्तन ऐकायलेत मोबाईलवर. कीर्तन ऐकल्याशिवाय झोपतच नाहीत. मला तर फोन लावतात, महाराज आज हे कीर्तन ऐकलं, आज हे सांगितलं. मलाच फोन लावून सांगतो. आज मला बरं वाटलं, बरं झालं म्हणलं कीर्तनच ऐकायला. तू गाणे पाणी ऐकून उगत डोस केला ताण्यापेक्षा कीर्तनानं माणूस स्थिर होते. कीर्तनानं माणूस खचत नाही. कीर्तनानं माणूस आत्महत्या करत नाही. कीर्तनानं माणसाच्या जीवनात जगण्याकरता ऊर्जा मिळते. किती समाधान आहे. आणि म्हणून एकदा का गोडी लागली त्या भजनाची, ती गोडी निश्चितच सुटत नाही. ते जिव्हेनं सोडी असं भजन, त्याचंच नाव कालाय आणि त्याचंच नाव प्रसाद आहे. विठोबा प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तुपलोणी खाऊ घातले. उरलेल्या वेळात खेळ खेळी शिदुऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शिदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्यालाही मिळणार आहे. शांतता बाळगा. दरवर्षीप्रमाणे आमच्या भगवान महाराजांनी केलेला हा सप्ताह गेली 12 वर्षापासून चालू आहे. तुम्ही बी परिसरातल्या सर्व मंडळीनं हा सप्ताह चालू ठेवण्याकरता प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यावर्षी यशस्वी झाला. मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि भगवान महाराजांच्या परिवारावर जे आलेलं दुःखाचं सावट आहे, त्या दुःखातून सावरण्याकरता भगवंतांनी त्यांना सामर्थ्य देवो अशी आशा करतो. चौडेश्वरी मातेजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर सर्व खाली बसा सर्वांनी. या ठिकाणी आताच वैकुंठवासी भगवान महाराज पुरी यांनी चालू ठेवलेला हा अखंड नाम सप्ताह हे खाली बस भया. आता ज्यांची सेवा झाली आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव मालक अच्युत महाराज बाबा दस्तापूरकर
आपलं भाग्य हे आहे की आताच बाबा प्रयाग क्षेत्र हजारो साधू